समान काम समान वेतन अशी ही सगळ्यांची भावना आहे आणि त्याची कुठेतरी पायमल्ली होते असं शिक्षकांकडून वारंवार सांगितलं जातं. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जे काही आमचे शिक्षक बांधव आहेत त्या सर्व शिक्षक बांधवांना सरसकट निवड श्रेणी आपण देणार का? तसंच जे शासकीय कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना आपण लागू केली आहे ती आमच्या शिक्षकांना लागू करणार का? त्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे 20% जी अट आहे ती शिथिल केली तर किती बोजा पडेल याच्या संदर्भातली माहिती संचालकांकडून मागवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर निर्णय होऊ शकेल. पण त्याच्यापूर्वीच आम्ही एक 10, 20, 30 ही योजना ज्याप्रमाणे आम्ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली आहे त्याप्रमाणे शिक्षकांना द्यावी असा एक प्रस्ताव फायनान्सकडे पाठवलेला होता. परंतु त्याच्यावर फायनान्सने ही जी योजना आपण चट्टोपाध्याय स्कीम घेतली ही केंद्राकडून घेतलेली असल्यामुळे याच्याबाबतची माहिती केंद्राकडून मागवण्याची सूचना दिली होती. त्याप्रमाणे ही माहिती आम्ही केंद्राकडून मागवलेली आहे आणि केंद्राने असा बदल केलेला असेल तर फायनान्स त्याच्यावर पॉझिटिव्हली विचार करू शकेल आणि त्याच्यामुळे दोन्हीच्या बाबतीत आमची कार्यवाही चालू आहे कारण आम्ही सरकार या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. नाईक तर जे विचारलं ऑलरेडी आणि त्याचं उत्तर आधीचाच प्रश्न रिपीट नाही करायचा. माननीय मंत्री महोदय, 4थ्या वेतन आयोगाच्या दरम्यान 1989 मध्ये निर्गमित झालेल्या एका शासन निर्णयानुसार निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी या पदोन्नती म्हणून निर्माण करण्यात आलेल्या आहेत. याचा मूळ हेतू हा होता की सर्व शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक अशा पदोन्नत्या मिळत नाहीत, म्हणून वरिष्ठ व निवड श्रेणीद्वारे त्यांना पदोन्नती दिली जाते. मंत्री महोदय, यामुळे सेवेच्या 24 वर्षानंतर मिळणारी निवड श्रेणी फक्त 20% कर्मचाऱ्यांना देण्यात येते. ते कितपत योग्य आहे? आमची विनंती आहे की या श्रेणीचा लाभ सरसकट सर्व शिक्षकांना देण्यात यावा. दुसरा विषय असा आहे मंत्री महोदय की राज्यामध्ये बऱ्याच संस्था एक शाखा असलेल्या तसेच बहुतांश कनिष्ठ महाविद्यालय हे कला शाखेचे आहेत. कनिष्ठ महाविद्यालय फक्त कला शाखाच त्याच्यामध्ये आहेत आणि त्या जे आहेत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये फक्त कला शाखा असल्यामुळे 3च कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि त्यामुळे अशा शिक्षकांना संपूर्ण सेवेत निवड श्रेणीचा लाभच मिळत नाही. म्हणून माननीय मंत्री महोदय, आपण या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी 20% ही रद्द करून सर्वच कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी लागू करणार का? आणि पुन्हा शिक्षक लोकांची बऱ्याच दिवसाची मागणी आहे की 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा शासन निर्णय घेणार आहात का? धन्यवाद. मी आताच सांगितलं, मगाशी सांगताना मी 10, 20, 30च्या संदर्भात सांगितलेलं होतं की केंद्राकडून माहिती मागवलेली आहे आणि 24 वर्षांनी जी लागू करायची ती आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे. शिक्षकांना नाही लागू केलेली आम्ही निर्णय घेतलेला म्हणजे बक्षीस समितीने त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ती लागू होणार. परंतु यांच्या शिक्षकांच्या संदर्भात एकंदर बोजा किती येईल ह्या माहितीसह फायनान्सकडे जायला लागेल. ती माहिती आम्ही मागवलेली आहे. त्याच्यामुळे दोनापैकी एक काहीतरी निर्णय होईल. एक तर सर्वांना 24 करायचं की नाही किंवा 10, 20, 30 लागू करायची याबाबतचा आवश्यक तो निर्णय होईल माहिती आल्यानंतर.